नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे तुमची डॉक्टर अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात जी डिमांडमध्ये गोष्ट होती. म्हणजे सगळ्या कमेंट्समध्ये अगदी मला सगळे विचारत होते की फ्री रिसोर्सेसवर एक व्हिडिओ बनवा. तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी डेटा एनालिस्टचे फ्री रिसोर्सेस. तर चला बघूयात. तर सर्वात पहिले डेटा एनालिटिक्समध्ये तुम्हाला एक्सेल शिकावं लागेल. तर हा एक PDF आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार. तर मी जरा तुम्हाला दाखवून देते की या PDF मध्ये नक्की काय आहे. तर पहिल्या महिन्यात तुम्हाला एक्सेल शिकावं लागेल आणि एक्सेलमध्ये काय काय टॉपिक शिकावे लागतील मी जरा दाखवून देते तुम्हाला. तर सर्वात पहिले तुम्हाला एक्सेलचे फंक्शन्स शिकावे लागतील. तर एक्सेलचे फंक्शन कसे असतात चला बघूया. तर आता हा एक डेटा सेट आहे आपल्याकडे, ही एक एक्सेल शीट आहे आपल्याकडे. तर ह्याच्यात जो डेटा असतो त्याला डेटा सेट म्हणतात. आता ह्याच्यात ना हे बघा फुल नेम कॉलम आहे. ह्याच्यात ना जर मला पहिले 3 कॅरेक्टर्स हवे असतील, म्हणजे फक्त मला रिय पाहिजे इथून, तर मी एक फंक्शन यूज करणार लेफ्ट. ठीक आहे, ह्याच्यावर मी लेफ्ट अप्लाय केला आणि मला किती कॅरेक्टर्स पाहिजे? 3 कॅरेक्टर्स. तर बघा, तर सर्व नामात म्हणजे हे सर्व नेम्स मधून मला पहिले 3 कॅरेक्टर्स भेटतील. असा राईट फंक्शनही असतो. म्हणजे या ईमेल ॲड्रेस मधून मला जर मागचं कॉम काढून पाहिजे असेल तर मी राईट फंक्शन यूज करणार. राईट फंक्शन कशावर यूज करणार? मी ह्याच्यावर. आणि किती कॅरेक्टर्स पाहिजे मला? राईट साईड मधून 3 कॅरेक्टर्स पाहिजे. तर हे बघा, तर असे खूप सारे फंक्शन्स असतात एक्सेलमध्ये. ते तुम्ही फंक्शन्स शिकणार. मग सॉर्टिंग आणि फिल्टरिंग शिकणार. सॉर्टिंग आणि फिल्टरिंग काय असतं? आता बघा, इथे क्वांटिटी आहे. तर क्वांटिटी बघा, मला जर इथे सॉर्ट करून पाहिजे क्वांटिटी की सर्वात वरती हाई नंबर यायला पाहिजे. म्हणजे 25 सर्वात मोठा नंबर आहे, त्याच्यानंतर नाही 30 सर्वात मोठा नंबर आहे, तर 30 वरती यायला पाहिजे, मग 25, सो ऑन अँड सो फोर्थ. तर ह्याला सॉर्टिंग म्हणतात. ठीक आहे, तर मला जर सॉर्ट करायचं असेल तर ते कसं करायचं? ठीक आहे, मग फिल्टर करायचं असेल, आता माझ्याकडे एवढे रिजन्स आहेत, एवढ्या रिजन्स मधून मला जर ईस्ट बघायचं असेल, ठीक आहे, मला जर ईस्ट बघायचं असेल तर मला फिल्टरेशन यायला पाहिजे. ठीक आहे, तर मला फक्त ईस्ट बघायचंय. तर हे झालं आपलं फिल्टरिंग. तर सॉर्टिंग आणि फिल्टरिंग झालं. फक्त एवढं नसतं, मी जेवढं दाखवते तेवढं नसतं. खूप सारे टाइप्स असतात सॉर्टिंग आणि फिल्टरिंग मध्येही. मग तुम्हाला व्ही लुकअप, एच लुकअप, एक्स लुकअप ते करायला यायला पाहिजे. आता व्ही लुकअप, एच लुकअप, एक्स लुकअप काय आहे? आता बघा, माझ्याकडे 2 टेबल्स आहेत. आता ह्या टेबलमधून, खालच्या टेबलमधून सॅलरी मला वरच्या टेबलमध्ये पाहिजे, तर मला व्ही लुकअप यूज करावं लागेल. आता एच लुकअप काय असतं? आता हा टेबल जर तुम्ही बघाल तर हा हॉरिझॉन्टल टेबल आहे. हॉरिझॉन्टल टेबल म्हणजे झोपलेला टेबल. आता हा बघा व्हर्टिकल टेबल आहे. तर ह्याचे हेडिंग्स बघा इथे आहे आणि हॉरिझॉन्टल टेबलमध्ये हेडिंग्स इथे असतात. ठीक आहे, तर ह्याला हॉरिझॉन्टल टेबल म्हणतात आणि याला व्हर्टिकल टेबल म्हणतात. तर जेव्हा व्हर्टिकल टेबलमध्ये तुम्ही खेळता त्याला व्ही लुकअप म्हणतात. हॉरिझॉन्टल टेबलमध्ये जेव्हा तुम्ही खेळता त्याला एच लुकअप म्हणतात. मग एक्स लुकअप म्हणून पण काय असतं ते तुम्हाला शिकावं लागेल. मग पिवट टेबल, पिवट चार्ट्स. पिवट टेबल काय असतात? जेव्हा आपला डेटा खूप मोठा आहे. ठीक आहे, आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला एक. ठीक आहे, हा एक डेटा सेट आहे. ठीक आहे, ह्या डेटा सेट मध्ये मला पाहिजे की हे जे जेन स्मिथ आहे बघा, जेन स्मिथ फक्त एकदा नाहीये, जेन स्मिथ मल्टिपल टाइम्स येणार. बघा, जेन स्मिथ, जेन स्मिथ, जेन स्मिथ. तर जेवढ्या वेळा जेन स्मिथ येत आहे ना तेवढ्या वेळा मला त्याचे युनिट्स प्रोड्यूस्ड पाहिजेत. तर आता सोपा ऑप्शन काय आहे की मी फिल्टरेशन करू शकते. मी इथे फिल्टर लावते, जेन स्मिथ. ठीक आहे, जेन स्मिथ. तर मला जेन स्मिथचे युनिट्स प्रोड्यूस भेटले, पण ह्याची मला वेगळी टोटल काढावी लागेल. मग जेवढे वेगळे वेगळे मॅनेजर्स आहेत त्यांची वेगळी वेगळी मला टोटल काढावी लागेल. तर ते न करता जर आपल्याला इझिली करायचं असेल तर आपण पिवट टेबल यूज करू शकतो. बघा, मी दाखवतो तुला कसं होणार ते पिवट टेबल. आता बघा, मला काय पाहिजे होतं? मॅनेजर आणि मॅनेजरचे युनिट्स प्रोड्यूस्ड.
तर बघा पिवट टेबलनी मला इझिली दिलं इथे की जेन स्मिथनी बघा 6,6157 एवढे युनिट्स प्रोड्यूस केले आहेत. तर ते इझिली होऊन जातं. तर पिवट टेबल काय करतं, डेटाला समराईज करतं. तर ते तुम्हाला शिकावं लागेल. ठीक आहे. तर बघा हे सगळी गोष्ट तुम्हाला शिकावं लागेल. मग एंडला तुम्हाला डॅशबोर्डिंग शिकावं लागेल की डॅशबोर्ड नक्की कसे बनवतात. तर माझ्याकडे इथे डॅशबोर्ड तर नाहीये, पण ठीक आहे, आय डोंट हॅव द डॅशबोर्ड. पण डॅशबोर्ड कसा दिसतो नक्की, असे खूप सारे ग्राफ्स आपण जेव्हा एकत्रित करतो तेव्हा डॅशबोर्ड बनतो. तर तसा डॅशबोर्ड तुम्हाला एक्सेल मध्ये बनवायचा आहे. आता हे सगळं कसं शिकणार तुम्ही, हे बघा मी 2 रिसोर्सेस दिलेत तुम्हाला, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. पण त्याच्यात खूप सारा डेटा असणार. तर त्याच्यात नक्की तुम्हाला काय शिकायचंय, फक्त एवढे टॉपिक शिकायचे आहेत तुम्हाला. मग दुसऱ्या महिनी तुम्ही SQL शिकणार. आता SQL मध्ये पण आपण हे सगळे टॉपिक्स करणार आणि फ्री रिसोर्सेस पण मी तुम्हाला दिलेले आहेत इथे. मग तिसऱ्या महिन्याला तुम्ही पायथन शिकणार. आता पायथन काय असतं, पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर खूप लोकांनी कॉमेंटमध्ये विचारलेलं की पायथन कोडिंग आहे तर काय अवघड असणार का. तर अजिबात घाबरू नका, सर्वात सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे पायथन. तर घाबरायची अजिबात गोष्ट नाहीये. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला शिकायचे आहेत पायथन मध्ये आणि मी व्हिडिओज इथे ऑलरेडी दिलेले आहेत. पायथन एकदा तुम्ही शिकलात, ठीक आहे, पायथन एकदा तुम्ही शिकलात तर तुम्ही असे प्रोजेक्ट्स बनवू शकता. आता हा प्रोजेक्ट काय आहे, झोमॅटोचा डेटा एनालिसिस आहे. म्हणजे झोमॅटो कुठल्या शहरामध्ये जास्त चालतोय, झोमॅटोवर जास्त कुठली डिश विकत जाते, तर असा सगळा प्रोजेक्ट तुम्ही पायथन मध्ये बनवू शकता एकदा तुम्ही पायथन शिकलात तर. ठीक आहे. मग तुम्हाला स्टॅटिस्टिक्स शिकावं लागेल. आता स्टॅटिस्टिक्स नक्की काय असतं की तुमच्या डेटामध्ये ॲव्हरेज किती आहे, तुमचा डेटाचा मीडियन किती आहे, तर हे पण आपल्याला कळायला पाहिजे. ॲज अ डेटा एनालिस्ट तुम्हाला ते सगळं पण कळायला पाहिजे. ठीक आहे. तर दॅट इज स्टॅटिस्टिक्स. आणि EDA तो प्रोजेक्ट मी जो तुम्हाला झोमॅटोचा दाखवला त्याला एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस म्हणतात. मग सर्वात इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक्स मध्ये काय असतं की आउटलायर्स फिगर आउट करणं. आउटलायर म्हणजे काय असतं, तर इमॅजिन करा की तुमच्या क्लासमध्ये एक एक्झाम झाली. ठीक आहे. त्या एक्झाममध्ये मेजॉरिटी लोकांना 100 पैकी 60 to 80 मार्क्स होते. ठीक आहे, 60 ते 80. पण असे 1-2 मुलं होती ज्यांना 100 पैकी 100 होते आणि 1-2 अशीही मुलं होती ज्यांना 10, 5. तर या डेटा सेटमध्ये आउटलायर काय आहे, जे 5-10 आहेत ते आणि जे 100 आहेत ते. तर जे मॅच नाही करत पूर्ण डेटाला त्याला आउटलायर असे म्हणतात. आउटलायर म्हणजे बाहेरचं. ठीक आहे. तर ते आयडेंटिफाय करणं तुमच्या डेटा सेटमध्ये ते खूप महत्वाचं असतं. आता कुठे शिकणार तुम्ही ते सगळं, हे बघा व्हिडिओज दिलेले आहेत. मग तुम्हाला पॉवर BI शिकावं लागेल आणि पॉवर BI शिकून तुम्ही नक्की कसे प्रोजेक्ट्स बनवतील असा तुम्ही ॲडव्हान्स डॅशबोर्ड बनवू शकता. एक्सेलनी जो तुम्ही डॅशबोर्ड बनवाल तो एवढा ॲडव्हान्स नसतो. ह्याच्यात तुम्ही अजून ॲडव्हान्स्ड पॉवर BI मध्ये तुम्ही अजून ॲडव्हान्स्ड डॅशबोर्ड बनवू शकता. आणि कसं शिकणार पॉवर BI हे सगळे टॉपिक्स तुम्हाला शिकायचे आहेत. इथे व्हिडिओ दिलेले आहेत. मग टॅब्लू. आता बघा खूप सारे कंपनीज काय करतात माहितीये का, त्यांचा क्रायटेरिया असतो आयदर पॉवर BI नाहीतर टॅब्लू. ते दोन्ही म्हणजे मी आता सध्या जेवढे JDs बघितले जॉब डिस्क्रिप्शन्स त्याच्यात ऑप्शनल होता पॉवर BI आणि टॅब्लू. पण जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन्ही शिकून घ्या. आता बघा 6th मंथ तुम्ही सगळं शिकून घेतलं. ठीक आहे, 6th मंथ पर्यंत. आता जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल, फ्री टाइम असेल, तर तुम्ही दिवसाचे 2-3 तास द्या आणि हे जे 6 महिन्यात आपण संपवतोय ते तुम्ही 3 महिन्यात पण संपवू शकता. आता हे झालं. नंतर बघा सर्वात इम्पॉर्टंट, जॉबसाठी सर्वात इम्पॉर्टंट, खूप सारे लोक कॉमेंट करतायत की माझा करिअर गॅप आहे, माझं इंजिनिअरिंगमधून माझं एज्युकेशन नाही, सायन्समधून एज्युकेशन नाही. तर बघा ही फील्ड सगळ्यांसाठी आहे. तर आपण कसा काय जॉब स्कोर करू शकतो ह्याच्यात स्ट्रॉंग पोर्टफोलिओ असायला पाहिजे तुमच्याकडे. तर हे सगळी स्किल्स शिकून झाली की तुम्ही प्रोजेक्ट्स बनवा. प्रत्येक स्किलवर ॲटलिस्ट 2 प्रोजेक्ट बनवा.
ठीक आहे. प्रत्येक स्किलवर ॲटलिस्ट 2 प्रोजेक्ट बनवले तर ह्याच PDF मध्ये मी तुम्हाला आयडियाही दिले आहेत की कुठले कुठले प्रोजेक्ट्स तुम्ही बनवू शकता. आता मी इथे म्हटलेलं आहे की तुम्ही स्विगीवर डेटाबेस बनवा, झोमॅटोवर बनवा. तर हा डेटा नक्की भेटेल कुठून तुम्हाला? तर कॅगल म्हणून एक वेबसाईट असते, ठीक आहे, कॅगल. तर ह्या वेबसाईटवर जायचं तुम्ही आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जोही डेटा सेट हवा असेल, इमॅजिन करा तुम्हाला झोमॅटोचा डेटा हवा असेल, तर तुम्ही इथे टाईप करा की तुम्हाला झोमॅटोचा डेटा पाहिजे. आता मला साइन इन करावं लागेल, पण तुम्ही साइन इन करा आणि नंतर तुम्हाला डेटा सेट्स भेटून जाईल. तर जर का मी असं गुगल पण केलं, झोमॅटो कॅगल डेटा सेट, तर बघा झोमॅटो रेस्टॉरंट्स डेटा, ठीक आहे. तर कॅगल ही वेबसाईट आहे ज्याच्यातून तुम्हाला खूप सारे डेटा सेट्स भेटतील. आता हे सगळं डेटा सेट वगैरे मी बोलतीये, पण तुम्हाला हे सगळं कळायला सुरुवात होईल एकदा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर. आणि हे सगळं शिकून बघा, हे सगळं मॅथ्स सारखं आहे. जर का तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही विसरून जाणार. तर सतत प्रॅक्टिस करणं ही इम्पॉर्टंट आहे. तर हे जे मी डेटा सेट म्हणते, हे मी क्वेश्चन्स इथे दिलेत तुम्हाला की हे प्रोजेक्ट्स बनवा. ते कशासाठी आहे? तुम्ही त्या स्किलमध्ये स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत. म्हणजे शिकणं इज नॉट दॅट इम्पॉर्टंट, पण शिकून प्रोजेक्ट्स बनवणं आणि ते प्रोजेक्ट शोकेस करणं. बघा, जेव्हा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करणार तर ते सर्वात पहिले, जर तुमचा करिअर गॅप आहे, जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून नसाल, तर सर्वात पहिले ते तुमचा पोर्टफोलिओ बघणार. अँड इवन इफ यू आर फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, दे विल फर्स्ट लुक ॲट युअर पोर्टफोलिओ. तर स्किल्स शिकून सर्वात इम्पॉर्टंट आहे पोर्टफोलिओ बनवणं. आणि पोर्टफोलिओ एकदा बनवला तुम्ही, तर पोर्टफोलिओ बनवून तो पोर्टफोलिओ तुमच्या गिटहबवर असायला पाहिजे, नाहीतर तुमची एक पोर्टफोलिओ वेबसाईट असायला पाहिजे. आणि लिंक्डइनवर खूप ऍक्टिव्ह राहा, ठीक आहे. आणि जर का तुम्हाला प्रश्न असतील तर माझ्याबरोबर कनेक्ट करा. माझा लिंक्डइनचा ID आहे डॉक्टर अंकिता ठक्कर. तुम्ही मला कनेक्शन रिक्वेस्ट जर पाठवलीत तर मी तुमचे डाऊट्स नक्की सॉल्व्ह करेन. आणि अजून जर डाऊट असतील, तुम्हाला तिथे नसेल जायचं, तर तुम्ही इथेच कॉमेंट करून मला प्रश्न विचारा, ठीक आहे. आणि नेक्स्ट काही व्हिडिओमध्ये मी गिटहब पण बनवणार आहे, लिंक्डइनवर पण मी व्हिडिओ बनवणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. आपण सगळी स्टेप्स या चॅनलवर बघणार आहोत की ॲक्च्युली सगळं शिकून आपण कसं काय जॉबसाठी अप्लाय करू शकतो. तर मी सगळे स्टेप्स तुम्हाला दाखवणार आहे, निश्चिंत राहा. आणि या व्हिडिओमध्ये तेवढंच होतं. सर्वात इम्पॉर्टंट, हा जो रोडमॅपचा PDF आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार, ठीक आहे. आणि दॅट्स ऑल गाईज. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स बरोबर हे शेअर करा. आणि जर का प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.